गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात, जय शंभूराजे, जय शिवराय. कसं काय मंडळी, खाताय ना? अहो खाल्लंच पाहिजे, पण आजचा विषय आहे नाही तो खायचा नाही. आपण गरमागरम आज चहा पिणार आहे. चहा कुठे पिणार आहे? आपण तासगावातल्या जान्हवी चहा भवनला चहा पिणार आहे. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्रा चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. बऱ्याच वर्षापासून फेमस असलेलं ठिकाण आहे तासगावमध्ये, ते म्हणजे जान्हवी चहा भवन. लोक 150-150 किलोमीटर चहा प्यायसाठी जातात, पण आपण नाही जाणार. आपण आज तासगावमध्ये चाललोय आणि इथला आपण चहा पिणार आहे. चहा बरोबर इथलं फेमस म्हणला तर इथला बोर्नविटा आहे आणि इथला स्पेशल चहा आहे, लेमन टी वगैरे सगळंच मिळते. पण खास करून इथला स्पॉट कव्हर करायचं कारण म्हणजे हे ठिकाण जाम फेमस आहे तासगाव. तुम्ही कोणाला तरी विचारलं लागणार जान्हवी चहा भवन, ते कोण पण सांगेल तुम्हाला. जान्हवी चहा भवन म्हणले की स्पॉट एक नंबरचा आहे. पाठीमागं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि इकडे पोलीस स्टेशन, कोर्ट, हे सगळं माहोलच एक नंबरचा स्पॉट गावलेला आहे. खास करून इथे यायचं कारण म्हणजे ते माझ्या पाठीमागं पुतळा दिसतोय महाराजांना. 365 दिवस या महाराजांच्या पुतळ्याला हार घालणारा माणूस आणि त्यांच्यावर प्रेम असणारा, निष्ठा असणारा माणूस म्हणजे जान्हवी चहा भवनचे मालक. त्यामुळेच माझ्या मनात भरपूर दिवसापासून हा स्पॉट कव्हर करायचं डोक्यात होतं आणि आज आपल्याला मौका मिळाला. बरोबर आपण सकाळी पहाटेचं 7 वाजलेलं आहेत आणि थंडीमध्ये मस्तपैकी आपण इथं चहा प्यायसाठी आलेलो आहे. चहा तर पिणारच आहे आपण, पण इथले यांची माहिती घेणार आहे की जान्हवी चहा पण चालूच झाले आणि चहाची मेकिंग पण बघणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि लागली सबस्क्राईब करून द्या. चला तर बघूया आपण जान्हवी चहा भवन. जय श्रीराम दादा. जय श्रीराम. जय श्रीराम. नाव सांगा आमच्या खवयना तुमचं. नमस्कार, माझं नाव आनंदा निवृत्ती धनवडे, प्रॉपर तासगाव ना? प्रॉपर तासगाव. जान्हवी चहा भवनचे मालक आहे त्यांनी, मी तुम्हाला जसं सांगितलं होतं नाही. आता जान्हवी चहा भवन हे तासगाव मध्ये फेमस आहे. तुम्ही कुणाला जरी विचारलं तर सांगतेच. आणि दादा सुद्धा तासगाव मध्ये फेमस आहेत, कारण मला वाटतं बरीच वर्ष झालेत. तरी किती वर्ष झालेत? तरी 20-21 वर्ष झाली. 20-21 वर्ष म्हणजे 2004-5 साल. हा, 2005. दूध वगैरे किती लागते काय? दूध पहिल्यांदा कसं, आता सध्या तर एक 60-65 लिटर 60-65 लिटर दिवसाला दूध जाते. सुरुवात कशी काय झाली जान्हवी चहा भवनची? सुरुवात म्हणजे कसं आहे, आम्ही गुरुदेव संभाजीराव भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जसं त्यांच्या प्रेरणेतून आम्ही ड्रायव्हिंग पहिला करत होतो. ड्रायव्हिंग मधनं आम्ही गुरुजींच्या सहवासात गेलो. आम्ही ड्रायव्हिंग सोडलं. ड्रायव्हिंग सोडल्यानंतर तुम्हाला म्हणतो गणपती मंदिरपाशी सुरभी ज्यूस म्हणून हे हा गाडा आहे. बरोबर. तिथं आम्ही 1 वर्ष काम केलं. 1 वर्ष काम केल्यानंतर तिथं काम करत करत महाराजांच्या मूर्तीचं सकाळ संध्याकाळी आम्ही पूजेचं नियोजन 1-2 तास असायचं. सकाळ 2 तास, संध्याकाळ 2 तास. त्यामुळे ते ड्रायव्हिंगमुळे आम्हाला जमत नव्हतं. म्हणजे ड्रायव्हिंग सोडून आम्ही ती ज्यूच्या धंद्या जो 1 वर्षभर तिथं कामाला राहिलो. कामाला राहिल्यानंतर परत आम्ही असंच भांडावर वगैरे काही नव्हतं. मग असंच आमचे बबन धनवडे, सुवर्ण धनवडे, त्यांच्याकडून आम्ही 5,000 रुपये घेतले. परत त्याने आम्हाला मदत केली. बबन धनवडे त्यांची मंडळी आमची चुलतीच आहे आणि त्यांनी 5,000 दिल्यानंतर आम्ही ती मटेरियल आणलं. मटेरियल गाडा भाड्याने घेतला. गाडा भाड्याने घेतला म्हणजे 10 रुपये रोज भाडं त्याला. मग ते असं करत 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 मग परत ज्यूसचा चालू केलं. मग परत पाऊस चालू झाला. पावसाळ्यात चालू झाला. मग पावसाळ्यात काय करायचं, मग ते डोक्यात सुचना काय करायचं. आता पावसाळ्यात ज्यूसचं चालत नाही. परत मग एक 5,000-6,000 रुपये घालून चहाचा गाडा केला लाकडी. मग ज्यूसचं थांबवलं जरा पावसाळ्यात आणि चहाचं डायरेक्टच चालू केलं. इथंच गाडा इथंच होतं का? हा, तिथं पुढे होत. मग डायरेक्ट चालूच केलं चहाचं. काय माहित नाही काय नाही. लोकांना असंच विचारलं चहाला काय लागतं काय. मग काय काय म्हणले आम्ही मदत करतो, पण चहा कसा करायचा आम्ही सांगणार नाही म्हणले. असं चहाचं करायचं चालू. ते म्हणले सगळं मटेरियल वगैरे तुला कसं काय काय सांगतो म्हणले, पण चहा कसा करायचा ते मी आयडिया देऊ शकत नाही म्हणले. ठीक आहे म्हणले. चालू केलं असं थोडं थोडं थोडं. मग लोकांच्याकडनं बाबा हे आता असं करायला लागतंय, साखर जरा कमी आहे, पावडर जरा जास्त पडत्या, असं करत करत मग ते चहाचं चालू केलं. अनुभव घेत घेत मग ते मग ज्यूसचं परत 1-2 वर्ष चालू केलं. 2-3 वर्ष मग ते बंद केलं. मग ह्यात एकदम बसल्यानंतर ह्यातच हे झालं, सेटल झालं. आणि तासगाव मध्ये आता जान्हवी चहा पण फेमस आहे. प्रवास खडतर असल्याशिवाय कळत नाही, अनुभव नाही. आणि त्रास बी कसा आहे माहिती आहे का, त्रास हा होतेच. व्यवसाय म्हटलं की त्रास 100% होतात. त्रास होतेच. दादांबद्दल सांगायचं म्हटलं, मी तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलं की
365 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला 10 वर्ष समोर दिसते. सकाळ संध्याकाळी सकाळ संध्याकाळ हार घालते दादा. आणि रांगोळी, नित्यनेमान आहे. नित्यनेमान त्यामुळे एक आम्हाला पण असं आदरार्थी वाटतं की काहीतरी आहे. चहा जो इथला बनतोय आपण ते आपण त्याची रेसिपी बघणार आहे बरोबर. दादा आपल्याला ती मेकिंग दाखवणार आहे. चला आपण बघूया. तर आता चहासाठी आपण बघायला आलोय प्रोसेस. पहिल्यांदा काय केलं आपण, एक जग पाणी घेऊन जगात साखर पावडर आपल्या हिशोबानं टाकायचं. टाकल्यानंतर अंदाजावरच घ्यायचं. हा ना, अंदाज ते आपलं परफेक्टच असते ना. जेवढं लागते तेवढं आपण टाकायचं. जग पाणी घ्यायचं, साखर आणि पावडर टाकायचं आणि ते चांगलं उकळायचं. उकळल्यानंतर लगेच आपण दूध 7 लिटर दूध असते. 7 लिटर एक जगात 7 लिटर दूध त्यात ओतायचं. लई पातळ बी म्हणजे चहा करून चालत नाही. त्याला एकदम सिस्टमॅटिक लागतो. लोकांना लोक सांगतात ना माझ जरा क्वालिटी अशी आहे तशी आहे. काही टायमाला दुधाचा फॉल्ट असतो. त्यामुळे सुद्धा चहाची क्वालिटी बिघडू शकते. तरी सुद्धा आपण राजहंसचं दूध पहिल्यापासून वापरतो. मग ते उकळल्यानंतर चहा दूध ओतल्यानंतर त्यात वेलची टाकायची. वेलची टाकल्यानंतर चांगला उकळायचं 5 मिनिटं. उकळून लगेच ते सोडून आता मटेरियल टाकलेलं आहे बघा. आणि चहा उकळल्यानंतर आपण मग पुढली प्रोसेस ती बघूया. त्याच्यामध्ये काय काय ऍड होणार आहे. आपल्याला स्पेशल मध्ये काय काय मिळते म्हणजे चहा आता आहेच, बाकीचं आपल्याला आणि काय काय मिळते. चहा नंतर तुम्हाला सांगतो स्पेशल एक असतो. स्पेशल चहा स्पेशल नुसता दुधाचा. मी इथं आलं की स्पेशल चहाच पितोय आणि एक नंबरचा लागतो चहा. परत तुम्हाला आता लोक ब्लॅक जास्त वाढले. लेमन टी, परत ग्रीन टी, सगळ्या गोष्टी लोक मागणी करतात. तसं आपण ते गोष्टी द्या लागतात. आणि एक यांची गोष्ट फेमस म्हणजे बोर्नविटा आहे. बोर्नविटा आहे. बोर्नविटा लोक आवडीन पितात. कॉफी पितात. लोकेशन एक नंबरचं जबरदस्त आहे. साईडला कोर्ट आहे, पोलीस स्टेशन आहे आणि चौक आहे. त्यामुळं गर्दी गच्च मध्ये असते. आणि पहिलं एक नाही जो 90-100 लिटर दूध जात होतं. 90-100. तर काय झालं, तिथे पहिला बाजार होता गोरापेठेतला. तो बाजार इथनं हटवला, तिकडेच भरवला. परत तहसीलदार ऑफिस होतं. लोक इथं 1000-2000 ऑफिस मध्ये तहसीलदार कामाच्या निमित्ताने यायचं. त्यामुळं जरा कमी झालं. आता 60-65 वर आलेला आहे. पहिला जसा धंदा होता आता तसा तर धंदा कमी आला. बाजार नाही. परत इकडं बाकीच्या जे तहसीलदार ऑफिस आहे ते वरती गेलं. त्यामुळे जरा कमी आलं. आणि चहाचे स्टॉल भरपूर झाले. तासगावमध्ये प्रमाण भरपूर झाले. काही लोकांना नोकऱ्या नाहीत, रोजगार नाही. त्यामुळे काही लोक फ्रँचायझी घेऊन लोक 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाख देऊन फ्रँचायझी घेऊन धंदा टाकायला. काय हिशोबानं फ्रँचायझी घेणं चुकीचं का बरोबर? फ्रँचायझी कसं आहे माहिती आहे का, हा धंदा एकट्याचा दोघांचा नाही. कमीत कमी 3-4 लोक लागतात. आणि त्यात त्या गाळ्याचं भाडं तर असं लोक घेतात 15-15 हजार रुपये भाडं आहे. मग ती पहिल्यांदा नवीन काय करतात, हा घेतात धंद्यात पडायचं. लग्न होत नाही. काय अशी परिस्थिती आहे की मुलांची लग्न नाहीत. काय धंदा काय करतोय, शेतीवर नुसतं ते देत नाहीत, लग्न होणार. त्यामुळे लोक फ्रँचायझी घेऊन 5-5 लाख, 4-4 लाख, 6-6 लाख, 10-10 लाख रुपये घेऊन फ्रँचायझी घेऊन मग ती भाडं, तर लोक पोरांचं कामगारांचं पगार लागतात. मग ह्या गोष्टी लय दिवस चालत नाहीत. आपल्याकडे भाडं आणि पोरांचं पगार हे असं ते मॅनेज होत नाही. आणि त्याला लय कष्ट आहे. जर 1-2 पोरं जर आली नाहीत तर दुकान बंद ठेवायला लागतं. मनुष्यबळ लागते. आणि असं तसं धंदा नाही. आणि 15,000 रुपये भाडं घेतात. त्यामुळे काही दिवस 1-2 वर्ष चालवतात. परत मग ते परवडत नाही म्हणून ती बंद करते. असे कितीतरी फ्रँचायझी बंद झालेले तासगावात. स्वभाव कधी पण केलेलं चांगला आहे. स्वतःच काय असेल फ्रँचायझी घेण्यापेक्षा ते पैसे गुंतवण्यापेक्षा ते पैसे मिळवायलाच बसलेले. पण पर्याय नाही म्हणून ते पोरं आजकालची लग्न होईनात म्हणून काहीतरी धंद्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मेन प्रॉब्लेम हिंदू धर्मात हे मोठा प्रॉब्लेम आहे. असंच पाहिजे, नुसती शेती नको आहे, धंदा पाहिजे, जोडधंदा पाहिजे, शेती पाहिजे. ह्यामुळं पोरं ह्या धंद्यात पडायला लागली. आणि काही दिवसानं कसं आहे,
वर्ष 2 वर्ष चालवतात परत ते व्यवस्थित हे होत नाही, मग ते बंद करतात परत दुसरं काहीतरी बघतात. असं काय ते उसावरी आपल्याला कामगार किती आहेत? आता जवळजवळ तुम्हाला सांगतो 5 जण आहेत. 5 जण. 5 जण आहेत. छोटासा गाळा आहे बघा, पण तेवढ्यात 5 जण कामगार आहेत. आणि मला वाटते बाहेर ऑर्डर आली की बाहेर ऑर्डर झाले परत 2 ठिकाणी आम्ही चालू केलं. 2-3 ठिकाणी चालू केलं. सांगली नाक्यात, परत पलूसला, परत स्टँडवर. पण भाड्यामुळं परवडत नाही. 15-15 हजार रुपये भाडं, डिपॉझिट 1 लाख 1.5 लाख रुपये डिपॉझिट, असा धंदा बी नाही आता सध्या. उकळलेला आहे बघा आणि त्याच्यामध्ये आता दूध चालले. पहिला आपण जे पाणी, साखर आणि चहा पत्तीची टाकलेली होती, त्यात आता आपण दूध ऍड केलेलं आहे. 6-7 लिटर दूध आहे ना? 7 लिटर. आणि हे कसं आहे माहिती आहे का, हे थोडं पाणी चहात मिक्स करायलाच लागतं. म्हणजे शरीराला नाही बऱ्यापैकी ती पित्त वगैरे व्हायला, तर तुम्ही पेशल एखाद्याला हे होत नाही, सुट लगेच पित्त होतं, परिणाम होते. पूर्ण दुधाचा चहा चालत नाही. थोडंफार पाणी हे मिक्स करायला लागते. लय घट्ट बी चहा काही जणांना ते शरीराला सुट होत नाही, मग पित्त होणे, जळजळणे, डोकं दुखणे या गोष्टी होत्यात. त्यामुळे थोडंफार पाणी घालायला लागते त्याला, म्हणजे जरा ते स्वार्थ शरीराला ते बरोबर हे होते, सूट होते. पूर्ण दुधात चहा असला की ऍसिडिटीचं प्रमाण वाढते का? 100% वाढते. त्यामुळे ती पाणी, मी सुरुवातीला विचार केला पाणी एवढं, पण स्पेशल चहाला स्पेशल चहा पिलोय मी इथला. जे आवश्यक असतात त्यांना जो सूट होत ते स्पेशल पितात. मी इथं आलं की स्पेशलच पित असतो. 1 नंबर चहा लागते. त्यांचं पण बरोबर आहे, ज्यांना जास्त ऍसिडिटीचं प्रमाण आहे त्यांनी स्पेशल नाही घेतलं चालतंय चहा प्यायचं. आता ह्याला किती वेळ लागणार? ह्याला तरी आता एक 5 मिनिटात. आता हलवून चालत नाही ना? नाही काय अडचण काय नाही, हलवायची काही गरज नाही ना. उकळ्या चहा मध्ये आता आपण काय टाकायला लावले? वेलची फक्त वेलची पूड. वेलची पूड टाकलेला आहे बघा. आणि बऱ्यापैकी आता चहाचा कलर तुम्ही बघू शकता कसा झालेला आहे. आणि पूर्णपणे ह्यो नॅचरल चहा म्हटला तर काय हरकत नाही, कारण फ्रँचायझी चहामध्ये बऱ्यापैकी तयार मसाले येतात. आणि पावसाळ्यात फक्त आलं लागतं, म्हणजे कसं आहे टेम्परेचर जास्त, आता हिवाळा उन्हाळा त्याला वेलची, बरोबर. पावसाळ्यात अद्रक. दादाने मला सांगितलं बोलताना की कधी सुद्धा उपाशी पोटी चहा उपाशी पोटी कधी चहा घ्यायला, काय तर नाश्ता वगैरे करून नंतरच चहा घ्यायचा. त्रास मजा पित्त वगैरे. चहा व्यवसायाकडे तुम्ही ऐकायला लागलाय, ऐकून घ्या, काय तर फायद्याचा आहे. 100% माझ्यावर मी सांगतो, नाश्ता केल्याशिवाय चहा प्यायचंच नाही, उपाशी पोटी चहा प्यायचंच नाही. आणि त्याला बी चहा प्यायला सुद्धा लिमिट आहे. बरोबर. 1 वेळा 2 वेळा 3 सारखं जर तुम्ही चहा प्याला तर तुमची भूक कमी होणार, तुमच्या शरीराचा त्रास होणार तुम्हाला. कुठल्या गोष्टी लिमिट आहे. आता चहा तयार झालेला आहे. चहा 2 कप दे रे, 3 कप दे. 3 कप लाव, कप ठेव की वरती रे. चहा काय इथला पितो मी काय. आणि आता मस्तपैकी गरम गरम चहाचा कप घेतलेला आहे. आणि पूर्णपणे नॅचरल चहा म्हणतात तर काय हरकत नाही, एकदम घरगुती पद्धतीचा चहा तुम्हाला शिकायला सुद्धा 1 नंबर आहे. आणि विदाऊट केमिकलचा चहा आहे. आता बऱ्यापैकी सगळ्यात, आता मी बऱ्याच ठिकाणी फिरत असते, त्या पॅकेटमध्ये वगैरे केमिकलचं प्रमाण असते, तसं कुठलाही केमिकल ह्या चहामध्ये नाही. 1 नंबरचा चहा आहे आणि तुम्हाला त्रास होणार नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असंच मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत राहणार आहे. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.